भाऊजी सुकन्या पूनम हिने इतकं सुंदर शब्दामध्ये अगदी ओघवत्या तिच्या वक्तृत्व शैलीमध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या बद्दल खूप छान सांगितलं. खरं तर पूनमचं मी थोडस ते ऐकल्यानंतर मला भीती वाटायला लागली की आता मी काय बोलणार, कारण का तर पूनमचा विषय वेगळा आहे, पण तरी सुद्धा ती इतकं सुंदर तिनं मांडणी केली आणि इतकं आत्मविश्वासपूर्वक मांडणी केली. खूप मला आनंद वाटला. त्यासाठी या तारगावच्या कन्येला पहिल्यांदा आपण मोठ्या टाळ्यांच्या गजरात आपण तिचं कौतुक करूया. श्री कृष्ण तेरा माधारी, श्री कृष्ण तेरा माधारी, तारगाव उत्तम नगरी, तारगाव उत्तम नगरी, तया सात वडबद्री, तया सात वडबद्री. आपल्याच शेजारी इथं कृष्णामाईच्या जवळ बोरबन म्हणून छोटस परिसर आहे. त्या परिसरामध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठू माऊली इथं सुंदर मंदिर आहे. जे मंदिर उभा केलं ते संत तुका विप्र त्यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमतः मी अभिवादन करतो. त्या तारगावचं आराध्य दैवत ज्योतिर्लिंग, त्याचप्रमाणे हा जो महोत्सव साजरा होतोय आई दुर्गा मातेचा, त्या दुर्गा मातेला मी पहिल्यांदा नमन करतो. आणि गेली 31 वर्ष अखंडपणे हा जो प्रबोधनाचा यज्ञ ज्यांनी मांडला, तर त्यांच्याबद्दल मी दोनच शब्द बोलतो. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, परंतु मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं असू नये. कारण सोनं हातात राहतं, सोनं गळ्यात राहतं, सोनं तिजोरीत राहतं. म्हणून व्हायचं झालं तर माणसानं परिसरासारखं व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं. असं हे या गावचे आदरणीय आमचे मार्गदर्शक शेटे गुरुजी त्यांच्या सानिध्याची जी माणसं गेली, खऱ्या अर्थानं ती माणसं घडतात. अलीकडच्या काळात प्रबोधनाचा जो यज्ञ लोक मांडतात, खऱ्या अर्थानं ही प्रबोधन कशाला हवाय? कारण प्रबोधन जर बंद झालं, प्रबोधनाची जर ही ज्ञानाची जर कवाड बंद झाली, तर आपल्यातला जो राक्षस आहे तो बाहेर यायला फार वेळ लागणार नाही. त्यासाठी या प्रबोधनाचे जे कार्यक्रम आहेत ते गावोगावी झालं पाहिजे. का तर बदलापूर सारखी घटना असू दे, त्यानंतर पुण्यामध्ये झालेली घटना, अलीकडच्या नराधमांना वय काही समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण असे कार्यक्रम तुम्ही नियोजन करताय, पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो. किती माणसं आली याला महत्व आहे आयुष्यामध्ये. का तर पूनमनं आता सांगितलं, ज्यांनी स्वराज्य उभा केलं, ज्यांनी 750 वर्षाची मोगली सत्ता उन्माळून टाकली, त्या छत्रपती शिवरायांना साथ देणारे अगदी निवडक बोटाच्या हातावर मोजता येणारे एवढे मावळे होते. त्यामुळे त्याची आम्हाला कधीच काळजी वाटली नाही. मी जो विषय निवडला, खऱ्या अर्थानं तो विषय खूप महत्वाचा आहे. का तर अलीकडच्या काळामध्ये शॉर्टकट वाम मार्गातून पैसे मिळवायचे, काही कष्ट करायचं नाही. पिढ्यानपिढ्या आपण जे कष्ट करतो अशा प्रकारची मेहनत न करता सहज पैसा उपलब्ध झाला पाहिजे. याच पद्धतीनं प्रत्येकाला वाटतं की पैसा यावा, आणि असा जो वाम मार्गातला पैसा येतो ती खऱ्या अर्थानं अवलक्षणी असते. आणि ती घरात गेल्यानंतर ती कधीही त्या माणसाला किंवा त्या घराला सुख देत नाही. त्या घरातलं घरपण कधी निघून गेलं हे समजत नाही. हे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या माणसाने कष्ट केलं ती माणसं शेवटच्या टोकाला पोहोचली. यासाठी मी प्रथमतः आपल्याला काही उदाहरणं दाखल मी सुरुवात करतो. का तर आपण भगवद्गीतेमध्ये बघितलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भवा ते संगोसत्व कर्मणी. कर्म करा, आयुष्यभर तुम्ही कर्म करत राहा. कर्म केल्यानंतर जर फळ मिळालं तर तुम्ही हुरळून जाऊ नका, किंवा फळ नाही मिळालं तर तुम्ही निराश होऊ नका, परंतु सातत्यपूर्ण कर्म करत राहा. जीवनात आपल्याला माणसाचा जन्म मिळालाय, त्या माणसाचा जन्म मिळाल्यानंतर काहीतरी चांगलं करून जाण्याची आपल्याला संधी आलेली आहे. तर आयुष्यात काही चांगलं नाही करता आलं तर किमान वाईट करू नका. चांगल्याला जर साथ नाही घेता आली तर किमान वाईटाची संगत कधी धरू नका. तर ह्याच संतांच्या भूमीत आपल्याला खूप काही साहित्य या संत मंडळींनी आपल्याला दिले. आपल्याला यासाठी मी उदाहरणाला स्पर्श करतो, किंवा या भारताच्या भूमीमध्ये
एक अशी कन्या घडली की त्या कन्येनं कष्ट काय असतं, आपण जर सातत्यपूर्ण कष्ट केलं तर आयुष्याच्या शेवटच्या शिखरावर आपण पोहोचू शकतो, अशी ती घडलेली ती घटना आहे. अगदी जिवंत घटना आहे. ही सुकन्या आज भारतामध्ये आयडॉल म्हणून सर्वत्र मार्गदर्शन करते. 11 एप्रिल 2011 उत्तर प्रदेशचं स्टेट आहे. भारतामध्ये सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेश. या उत्तर प्रदेश राज्यामध्ये एक मुलगी जी लहानपणापासून एक चांगली खेळाडू होती, पुढे ती व्हॉलीबॉल प्लेअर झाली, नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर झाली. कदाचित काही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये तो एक आता धडा म्हणून पण शिकवण्यासाठी तो अंतर्भूत केलेला आहे. तर ती नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर होती. शाळा शिकत शिकत कॉलेजला गेली. कॉलेजला गेल्यानंतर तिला वाटलं की आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नातेवाईकांच्यासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुका, जिल्हा, राज्यासाठी किंबहुना देशासाठी आपण काहीतरी असं केलं पाहिजे. माझ्या देशाचं नाव हे सर्वत्र अवघ्या विश्वामध्ये गाजलं पाहिजे. या भारत भूमीमध्ये सर्वोत्तम पुत्र जन्माला येतात का तर या भूमीचं देणच असं आहे आणि त्यापैकी आपण सुद्धा त्या पंक्तीत जाऊन बसावं अशी मनीषा झालेली आहे. अलीकडच्या काळात आपण मुलं बघतो, खरं तर संस्काराच्या अभावामुळं मुलांना हे लक्षात येत नाहीये की आपण काय करतोय आणि आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या वयामध्ये ज्ञान ग्रहण करायचं असतं, ज्ञान घ्यायचं असतं आणि त्या ज्ञानानं स्वतः समृद्ध होऊन इतरांसाठी सुद्धा त्या ज्ञानाचा वापर करायचा असतो. परंतु हे मात्र अनेक विद्यार्थ्यांना त्याचा विसर पडतोय, किंबहुना तुमच्या आमच्या सारख्या ज्येष्ठ लोकांना सुद्धा विसर पडतोय. ह्या मुलगीनं कॉलेजच्या वयामध्ये आपण आपल्या कुटुंबीला, मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी होती. मग तिला असं वाटलं की काहीतरी आपण काम केलं पाहिजे, म्हणून तिनं दिल्लीमध्ये एका कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर त्या कंपनीनं तिचं क्वालिफिकेशन बघून तिला कॉल दिला. कॉल दिल्यानंतर ती त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जायला निघली. 2011 संध्याकाळची 9:30ची वेळ आहे. लखनौ मध्ये रेल्वे स्टेशनवर ती रात्रीचं 9:30 वाजता दिल्लीला इंटरव्ह्यू द्यायला ती गाडीमध्ये बसली आहे. 9:30 वाजता गाडीत बसल्यानंतर गाडी धावू लागली. धावू लागल्यानंतर गाडी बरेलीच्या जवळ गेली. त्यावेळेला साधारण रात्रीचे 12-12:30 वाजले असतील. जी मोठी गावं होती त्या स्टेशनवर ती गाडी थांबत होती आणि पुढे येत होती. बरेलीच्या पाठीमागे एक गाव होतं, त्या गावामध्ये गाडी थांबली होती आणि त्याच गावामध्ये, त्याच स्टेशनवर त्या रेल्वेमध्ये काही गुंड शिरले. साधारण 10-15 गुंड शिरले. 10-15 गुंड शिरल्यानंतर रेल्वेमध्ये त्यांनी सुरुवात केली. त्यांच्यापाशी असणारे जे धारदार शस्त्र होते त्या शस्त्राची भीती दाखवून प्रवाशाकडून सोनं पैसा लुटायला सुरुवात केली. ज्या वेळेला ती या मुलीच्या डब्यामध्ये आली त्यावेळेला या मुलगीला त्यांनी सोन्यामध्ये, तिच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन होती आणि ती चेन त्यांनी मागितली. परंतु खिलाडू वृत्तीची मुलगी, तिनं नाकारलं. ती त्यांच्या विरोधात लढायचं ठरवलं. तिनं त्यातल्या एकाला ढकलून दिलं. तो असा काही जाऊन पडला की त्याला त्याचा अपमान झाला असं वाटलं आणि त्यानं बाकीच्या 3-4 बोलवलं आणि त्यांनी क्षणात काही न विचार करता गुंड प्रवृत्तीचे संस्कारहीन ते गुंड त्यांनी काय केलं तर त्या मुलगीला त्या रेल्वेतनं खाली फेकून दिलं. दुर्दैवाची अशी गोष्ट आहे, एखाद्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये जर संकट यायला सुरुवात झाली तर ती संकटाची मालिका सुरू होते आणि संकट कधी थांबत नाही. तशीच सुरुवात झाली. तिला उचललं गेलं आणि रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकलं. दुर्दैवाची अशी गोष्ट, त्यावेळेला तिथून दुसऱ्या ट्रॅकवरून एक रेल्वे धावत येत होती. तिला असं काही फेकलं गेलं की दुसऱ्या येणाऱ्या रेल्वेला ती धडकली आणि परत अशा विचित्र अवस्थेत पडली की तिचा एक पाय त्या रेल्वेच्या चाकाखाली गेला. दुर्दैवानं त्या पायावरून रेल्वे गेली. रेल्वे गेल्यानंतर तो तिचा पाय गुडघ्यापासून खाली कट झाला. कट झाल्यानंतर दुसऱ्या पायाची मांसातनं हाडं बाहेर आली. अंगामध्ये अनेक वेदना झाल्या. वेदना झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आता आपण जगतोय का नाही. मरणाच्या उंबरठ्यावर ती पूर्णपणे उभा होती. परंतु
तिचा मेंदू मात्र, तिची सदसद विवेक बुद्धी मात्र काम करत होती. आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, मनुष्य कुणाला आपण जिवंत म्हणायचं, तर जो मनुष्य समाजामध्ये एखादी जर वाईट गोष्ट घडत असली तर त्या गोष्टीला जो विरोध करतो तो खरा जिवंत. जो मनुष्य आयुष्यभर चुकीच्या गोष्टीला सुद्धा समर्थन करतो किंवा बोलतच नाही, हा मनुष्य खऱ्या अर्थानं तो जिवंत नसतो. जी माणसं आयुष्यामध्ये ह्या मुलीप्रमाणे त्यांचा सदसद विवेक आपल्याला करायचं काय, आपलं ध्येय काय आहे यासाठी ती मात्र वेडी होती. तिला लक्षात आलं की आपण रक्तबंबाळ झालो, आपला एक पाय तुटलेला आहे, जीनच्या पॅन्ट मध्ये तो पाय लोंबकळत होता आणि आता लक्षात आलं की आता आपला मृत्यू होतो काय. म्हणून ती रेल्वे गेल्यानंतर मोठ्यानं ओरडत्या, मला वाचवा वाचवा. परंतु त्या अंधार रात्री एकच्या प्रहरी कोण येणार. अशा वेळेला ती ज्या वेळेला त्या रुळाच्या तिथं पडली असताना दोन्ही रुळाच्या ट्रॅक मध्ये पडलेली आहे ती आणि जवळजवळ 47-48 रेल्वे गेल्या. साधारण 1-1.5च्या दरम्यान तिला भोवळ आली, ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यानंतर परत ती शुद्धीवर आली. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आपल्या पायाला रक्तप्रवाह तर खूप झालाय आणि आपल्या पायाला उंदरं लागल्या, आपला पाय उंदरं कुरतडायला लागल्या, त्यावेळेला मुंग्या पण लागल्या. तिला भीती वाटली, आता आपण वाचण्याची शक्यता पूर्ण नाही. परंतु तिच्या पुढे एक ध्येय होतं, तिनं ध्येय निश्चित केलं होतं. तिला काहीतरी बनायचं होतं, या देशासाठी तिला मेडल आणायचं होतं. त्यामुळे ती पेटलेली होती. ज्या माणसांचं ध्येय असतं, जी माणसं तेजस्वी, तपस्वी, तत्परता हे गुण आपल्या अंगी बाळगतात, ती माणसं आयुष्याच्या शेवटच्या टोकाला जातात आणि त्याच पद्धतीनं आयुष्यामध्ये काही अंशी ती त्याप्रमाणे जगत होती. म्हणून मृत्यूला सुद्धा ती अजिबात भीक लगत होती. मृत्यूला सुद्धा तिने थांबून ठेवलं होतं. रात्रीचा दुसरा प्रहर झाला, तिसरा प्रहर झाला, पहाट झाली. सुदैवानं त्या गावातील माणसं शेतात जाताना त्या गावातल्या लोकांना समजलं की त्या ट्रॅकच्या कशी कोणतर एखादा मनुष्य पडलेला दिसतोय. जवळ जाऊन बघतायत तर ती मुलगी पडलेली होती. जवळ गेले, बघितलं तर ती जिवंत होती. ताबडतोब त्यांनी तिथल्या बरेलीच्या दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर परत संकटाची मालिका सुरू झाली. मी मगाशी म्हटलं, संकट जी येतात त्या संकटामध्ये जो त्या संकटाची 2 हात करतो, मुकाबला करतो, संकटाच्या छातीवर नाचतो. आई दुर्गा मातेकडे आपण हेच घ्यायचं आहे, नराधारांच्या छातीवर नाचायचं. त्याच पद्धतीनं संकटाच्या वर छातीवर नाचायचं. म्हणून ती पूर्णपणे शुद्धीवर होती. तिला लक्षात आलं. तिला ताबडतोब दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर जमले. डॉक्टरांनी बघितलं की आता हिला ताबडतोब आपण तिच्या उपचार केले पाहिजे. आता उपचार करायचं म्हटलं की रक्त पाहिजे. रक्त पाहिजे म्हटलं की ऑक्सिजन जर मध्येच कमी झाला तर परत काय करायचं, ऑक्सिजन पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शस्त्रक्रिया करायची म्हटलं तर भूल पाहिजे. आता भूल तज्ञ पाहिजे. भूल तज्ञ नाही, ऑक्सिजन नाही, रक्त नाही, अशा परिस्थितीत आपण करायचं काय. यामुळं डॉक्टर आपापसात बोलतायत, तिचं तर प्राण वाचवले पाहिजे आणि तिला जर आता ताबडतोब आपण जर हा पाय तिचा कट नाही केला तर ती सेप्टिक झालं तर ती पूर्णपणे जीवाला मुकेल. आणि कुठलाही डॉक्टर नोबल प्रोफेशन असतं, त्याच्या पुढे येणाऱ्या मनुष्याला वाचवायचंच हीच त्यांनी शपथ घेतलेली असते डॉक्टर होताना. आता करायचं काय, खूप ते चर्चा करतात. तेवढ्यात ती मुलगी जागी झाली, कारण ध्येयानं पेटलेली होती. तिला काहीतरी करायचं होतं. तुमच्या जर अंगात उर्मी असली, तुमची जर जिद्द असली, तुमची चिकाटी असली, कष्ट करायची तुमची तयारी असली तर नेहमी तुमच्या पुढे मृत्यू सुद्धा नतमस्तक होतो. आणि ती जागी झाली. तिने डॉक्टरना सांगितलं, डॉक्टर मी रात्रीचं 12-12:30 नंतर खूप मी वेदना सहन केल्या, विवळत्या. मी आता ऐकलंय तुमच्या मधली चर्चा, मला माहित आहे इथं काही साहित्य उपलब्ध नाही, तरी सुद्धा मला जगायचं आहे, मला वाचवा. आता मला खूप काय करायचं आहे. बाळावर एक लक्षात ठेवा, आयुष्यात की म्हटलं जातं, लहानपणी म्हणायचं पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आयुष्यामध्ये असं पुत्र बना की आपल्या आई वडिलांना हेवा वाटेल. त्या पद्धतीनं त्या मुलीला काहीतरी आयुष्यात करायचं होतं. डॉक्टरना सांगितलं क्षणाचा विलंब करू नका, मी एवढ्या वेदना सहन केल्यात,
माझा तो पाय कापा, तीही वेदना मी सहन करीन. डॉक्टरांनी जड अंतकरणानं डॉक्टरांनी रक्त दिलं आणि तिचा पाय कापला आणि पाय कापल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि ताबडतोब डॉक्टरांनी पुढे एम्सला फोन केला आणि तिला पुढील शस्त्रक्रियासाठी एम्सला पाठवलं. एम्सला पाठवल्यानंतर साधारण 5, 6, 7, 8 महिने तिने उपचार घेतले, परंतु एक पाय तिचा पूर्ण कापला गेला. एका पायातली जी हाडं बाहेर आली होती त्या पायामध्ये रॉड टाकल्यानंतर जे काही जखमा झाल्या होत्या त्याच्यावर छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया केल्या. ती आता बरी व्हायला लागली. आता तिचे नातेवाईक, तिचे मित्रमंडळी, तिचे ओळखीचे सर्व तिला भेटायला लागले, परंतु जी भेटायला येणारी माणसं आहेत ती त्यांच्या ठिकाणी बरोबर होती. ते तिला सांगत होते, अरे बा, तुझ्यावर हा प्रसंग घडलाय, असू दे, यातनं आता तुला तू एक चांगली चॅम्पियन होतीस, व्हॉलीबॉल प्लेअर होतीस, तुला शासनाकडे नोकरी मिळेल, तू नोकरी कर, तुझा काही प्रॉब्लेम येणार नाही, लग्न झाले तर चालेल. अशा काही नकारात्मक गोष्टी असतात. आता खऱ्या अर्थानं त्या आपल्यासाठी नकारात्मक असतात, पण प्रत्येक आपापल्या ज्ञानाप्रमाणे बोलत असतो. आणि तिच्या पाठीमाग मात्र तिचं कुटुंब भक्कमपणे उभा होतं. अशीच 8 महिन्यानंतर ती बेडवर विश्रांती घेत होती. विश्रांती घेत असताना तिच्या हातामध्ये एक वर्तमानपत्र पडलं. त्या वर्तमानपत्रामध्ये तिने बघितलं तर माउंट एव्हरेस्ट कसा सर करायचा त्याबद्दल इत्थंभूत सर्व नकाशा सहित माहिती आली. ती तिने माहिती शांतपणे वाचली. प्रत्येक गोष्ट आपल्या समोर आल्यानंतर आपण ती शांतपणे वाचली पाहिजे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. काय आपल्याला आवश्यक अशा नोट्स काढल्या पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं अभ्यास करण्याची पद्धत. तिनं शांतपणे ते ऐकलं, वाचलं, रात्रभर विचार केला आणि तिने एक भीष्म प्रतिज्ञा केली, माझा काही दोष नसताना मी आयुष्यामध्ये कधी म्हणजे स्वतः मुंगी सुद्धा मारली नाही. मी खूप चांगलं केलं, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या राज्याचं, माझ्या देशाचं नाव व्हावं यासाठी मी चंग बांधला. परंतु माझ्यावर हा प्रसंग नीतीनं का ओढवला, तर नीतीला दोष नाही देत बसली, तर तिनं काय भीष्म प्रतिज्ञा केली, तर माउंट एव्हरेस्ट शिखर मी सर करणार. 8,848 मीटर, 29,000 फूट इतक्या उंचीचं जगातलं सर्वोच्च शिखर सर करायची ती प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा केल्यानंतर पहिल्यांदा तिनं तिच्या आईला आणि भावाला बोलून दाखवलं, वडिलांना बोलून दाखवलं. भावाला माहित होतं माझी बहीण किती जिगरबाज आहे, माझी बहीण किती, एखादा जर निश्चय केला तर त्या निश्चयाच्या पाठीमागे धावणारी आहे, वेळी होऊन त्याच्या पाठीमागे ती यश मिळवण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्यासाठी तयार आहे. आणि तिला साथ दिली पाहिजे. आईने सांगितलं, बाळ तू कर, परंतु माउंट एव्हरेस्ट सर करायचं म्हटलं तर त्याला स्पॉन्सरशिप लागते. साधारण 50 लाख रुपयाचा खर्च येतो. आता ज्याला पायच दुर्दैवानं अशा विकलांग, दिव्यांग अशा माणसानं ही घोषणा केली होती. काही लोकांच्या दृष्टीने ती हास्यास्पद होती. अनेकांनी टीका केली, अनेकांनी खिल्ली उडवली, अनेकांनी असंही म्हटलं की ती वेळी झाली आहे. परंतु तिने मात्र तिचा निश्चय सोडला नाही, निश्चयापासून तसुबरी गाठली नाही. ठरवलं, 8-9 महिने झाले, डॉक्टरांनी सल्ला दिला, 1 वर्ष तुला चालता येणार नाही, तुला थोडं प्रयत्न करावा लागेल. परंतु डॉक्टरांचं ऐकलं नाही. 9 महिन्यानंतर डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर एम्स मधनं तिने पहिल्यांदा फोन लावला. कुणाला फोन लावला तर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी जे प्रशिक्षण वर्ग आहे, तर ते प्रशिक्षण वर्ग कोण घेत होतं, तर एक आपल्याच भारतातली एक सुकन्या, त्या भारत भूमीतली ती कन्या होती, उत्तराखंडमधली बचेंद्री पाल मॅडम. ह्या पाल मॅडमने 1984 मध्ये पहिल्यांदा एका महिलेनं माउंट एव्हरेस्ट सर केलं होतं. भारताची ती पहिली महिला होती. तिला फोन केला होता. त्यावेळेला भावाला सांगितलं की आपण या दवाखान्यातनं घरी न जाता डायरेक्ट त्यांना भेटायचं आणि त्यांना विचारायचं की मी कधी जॉईन करू. ठरल्याप्रमाणे भावाने डिस्चार्ज केला. डिस्चार्ज घेतल्यानंतर बहीण भाऊ बचेंद्री पाल मॅडमकडे भेटण्यासाठी दिल्लीला निघाल्यानंतर पहिल्यांदा आयुष्यामध्ये ही मुलगी एक खेळाडू, नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर, इतकी सुंदर ऍक्टिव्हिटी असणारी मुलगी एका अपंगाच्या डब्यामध्ये बसली. अपंगाच्या डब्या बसल्यामध्ये तिच्या भावना काय होत होत्या, खूप रडली ती. तिला खूप वाईट वाटलं, परंतु ती रडल्यानंतर मात्र तिनं लढायला सुरुवात केली.
परत ती स्वतःला सावरत होती. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला कोणतरी येऊन घडवल, कोणतरी येऊन मोठं करल, कुणाचा तर हात आपल्या डोक्यावर येईल ह्या अपेक्षा धरू नका. स्वतः हालचाल करा, तरच तुम्ही शेवटचं टोक गाठाल. त्याप्रमाणे तिनं सुरुवात केली. गाडीत बसली, रेल्वेच्या त्या अपंगाच्या डब्यात बसल्यानंतर नाराज झाली, रडली. त्यातनं परत स्वतःला सावरलं. बचेंद्री पवार मॅडमच्या ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये जाताना वरचा मजला चढताना तिला 20 मिनिटं लागली. आता खूप म्हणजे 10 पायऱ्या सुद्धा चढायला तिला खूप वेळ लागत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वाघ दुसऱ्या वाघाला ओळखतो, त्याप्रमाणे बचेंद्री पाल मॅडमने ओळखलं. हिच्यामध्ये खूप काहीतरी करण्याची धमक आहे. तिने पहिल्यांदा तिला म्हटलं, अरे तू इथं आलीस आणि तुझ्या मनात ठरवलंस की माउंट एव्हरेस्ट मी सर करणार, इथंच तू जिंकलीस. आणि तिनं बचेंद्री पाल मॅडमने तिला सॅल्यूट केला. तू जिंकलेली आहेस, आता फक्त तुला फिजिकली शारीरिक दृष्ट्या तुला रनात जिंकायचं आहे, तर तू जॉईन हो, उद्यापासून जॉईन हो, माझी तयारी आहे. आणि तिनं ताबडतोब वेळ न घालवता, स्वतःचा विचार न करता डॉक्टरांचा सल्ला उघडला आणि दुसऱ्या दिवशी तिने प्रशिक्षण सुरू केलं. प्रशिक्षण सुरू केल्यानंतर त्या कॅम्प मधली पहिल्यांदा काही अंतर चालायचं सपाट प्रदेशातून, परत डोंगर, दर्या, पर्वत अशा पद्धतीने तो प्रवास असतो. प्रतिकूल परिस्थितीत चढायचं असतं. या सगळ्या वातावरणाला मात करत त्या माउंट एव्हरेस्टवर जायचं. का तर माउंट एव्हरेस्टवर आज जर परिस्थिती चांगली असली तर किमान दुसऱ्याच दिवशी ती परिस्थिती बदलू शकते, हिमवृष्टी होऊ शकते. आणि त्या हिमवृष्टीमध्ये अनेक हिम तुटून त्यामध्ये आपण गाडले जाऊ शकतो. हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये इतकं मोठं तिनं स्वप्न ठेवलं होतं, त्याप्रमाणेच ती कष्ट घेत होती आणि त्याप्रमाणेच तिची वाटचाल चालू होती. आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवात ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला तिचे सहकारी पुढे जायचे, दिलेल्या टार्गेट कशी जायचे आणि ही 2-3 तासानं तिथं पोहोचायची. हळूहळू काळ जात ज्या वेळेला काळ गेला त्याप्रमाणे ती आता मागे राहत होती, पण त्यांच्या बरोबर चालायला लागली. आणि काही कालावधीनंतर, वर्षानंतर ती त्यांच्या पुढे सुद्धा गेली. प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती, मला करायचं आहे एवढंच तिनं ठरवलं होतं. आणि बघता बघता 2 वर्षे गेली. 2 वर्षे गेल्यानंतर ठरलं, तो दिवस उजाडला 2013. 2 वर्ष सातत्यपूर्ण कष्ट केले. सातत्यपूर्ण कष्टानंतर आता खऱ्या अर्थानं तिची परीक्षा होती. माउंट एव्हरेस्टवर चढायसाठी तिचा कॅम्प सज्ज झाला. त्यांचा म्होरक्या होता तो शेर्पा नावाचा होता. नेपाळमध्ये खऱ्या अर्थाने नेपाळची लोक खूप माउंट एव्हरेस्टवर चढतात. का तर त्यांना नेहमी नेपाळ जर आपण बघितला तर संपूर्ण ह्या डोंगर रांगालाच वेढलेला आहे आणि त्यांचा तो सराव असतो. आणि त्या शेर्पा त्यांचं लिडिंग करत होता. सुरू झालं माउंट एव्हरेस्ट चढायचं म्हटलं तर 4 टप्पे असतात. पहिला टप्पा तुम्ही आम्ही सुद्धा चढू शकतो. दुसरा टप्पा मात्र चढताना ज्याचा सराव आहे, खऱ्या अर्थानं ज्याचं माइंड सेटल झालंय, जो मानसिक दृष्ट्या सक्षम आहे, अशीच माणसं पुढे जातात. आणि तिसऱ्या टप्प्यात जिगरबाज माणसं पुढे जातात. आणि शेवटच्या टप्प्यात मृत्यू हातात घ्यायचा असतो. तर पोचलो तर मी, नाहीतर तुमची बॉडी सुद्धा घरी येईल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीमध्ये ती मुलगी चढायला सुरुवात केली. पहिला टप्पा पूर्ण झाला, दुसरा टप्पा पूर्ण झाला, तिसऱ्या टप्प्यामध्ये तिचे असणारे सर्व साथीदार पाठीमागे फिरले. वातावरण हिमवृष्टी सुरू झाली. अशा परिस्थितीमध्ये त्या टप्प्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालेला होता. त्यांची प्रेतं पडली होती, काही जण त्या बर्फाखाली सडले होते. अशा परिस्थितीमध्ये काही लोक पाठीमागे आली, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं ध्येय निश्चित केलं नव्हतं. आयुष्यामध्ये पहिल्यांदा ध्येय निश्चित करा. तुम्हाला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठं पोहोचायचं आहे हे पहिल्यांदा ठरवून घ्या. तुमच्या पुढे जर ध्येय निश्चित असेल तर तुम्ही निश्चित त्या ध्येयाच्या दिशेने जा. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात सर्व मागे फिरले. तिचा मोरक्या शेर्पा त्यानं सुद्धा सांगितलं की तू पाठीमागे फिर, मोसम बदललाय, नाहीतर आपल्याला सुद्धा मृत्यूला सामोरं जावं लागेल. तिनं ऐकलं नाही. असं तसं मी मेलेले, मरत मरत जगण्यापेक्षा आता खऱ्या अर्थानं मला मारायचं आहे. आणि मरता मरता जरी मी जिंकले तरी तो मला खूप आनंद आहे. शेर्पाने समजावून सांगितलं, तिसऱ्या टप्प्यात जरी तू आलीस तरी ते रेकॉर्ड आहे.
मला असलं रेकॉर्ड नको आहे, मला माउंट एव्हरेस्टच सर करायचं आहे. जिद्दीनं पेटली होती. शेवटी शेर्पानं तिच्या पुढं नाही लागला, तो पण तिच्या बरोबर चालू लागला. त्याच्या लक्षात आलं अपंग असून, दिव्यांग असून, विकलांग असून माउंट एव्हरेस्ट सर करते, थांबत नाही, आपण का थांबायचं. म्हणून चौथ्या टप्प्यात सुरुवात झाली. चौथ्या टप्प्यात सुरुवात झाल्यानंतर खूप त्यावेळेला तिचं ऑक्सिजन कमी झालं. ऑक्सिजन कमी झाल्यानंतर मात्र आता परिस्थिती बेकार होती. आणि अशा परिस्थिती मात्र शेर्पानं सांगितलं आपल्याला चढायचंच आहे. शेवटी चौथा टप्पा पूर्ण केला. पूर्ण केल्यानंतर तिचा ऑक्सिजन थोडा राहिला होता. मग तिनं थोडासा व्हिडिओ बनवा म्हणजे आपल्या देशाचा झेंडा तिनं लहरवला आणि लहरवल्यानंतर व्हिडिओ केला. व्हिडिओ केल्यानंतर मात्र आपण खाली जाऊया म्हटल्यानंतर शेर्पाला घेऊन आता मी येऊ शकत नाही, मी शेवटचा श्वास घेतो. शेर्पाने सांगितलं अजिबात नाही, आता तुला खाली यायचं आहे, तुला जगायचं आहे. अवघ्या भारताला नव्हे जगाला दाखवून द्यायचं आहे भारतामध्ये एक मुलगी काही करू शकते. तुला खाली यायचं आहे. आणि त्याच वेळेला संकटावर संकट येत असतात, परंतु एक वेळ अशी येते की त्या संकटाला कुठं तर निसर्ग नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थानं परमेश्वरानं त्याच वेळेला एक इंग्लंडचा माउंट एव्हरेस्ट सर करणारा तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर तो पाठीमागे फिरत होता, परंतु त्याच्याकडे 2 ऑक्सिजनची नाळकांडी होती. म्हणून एक नाळकांड ओझं नको म्हणून पाठीमाग म्हणजे काढून फेकलं. ती शेर्पानं बघितलं, धावत पळत सुटला, ती नाळकांड घेतलं आणि सांगितलं तिला की आता तर चल. आणि ती नाळकांड दिल्यानंतर मग तो तिचा पाय तुटलेला तो ती बाजूला करत होती आणि जे रक्त येत होतं ती पुसत होती. पाय थरपटत अगदी मृत्यूच्या प्रत्येक घटका मोजत तिसऱ्यातनं दुसऱ्यातनं पहिल्या टप्प्यात आली. जे म्हणत होते ते अपंग आहे, ती करू शकणार नाही, तिचं लग्न होणार नाही, आता फक्त नोकरी कर, अशा परिस्थितीमध्ये आज ती जिंकली होती. नेहमी आयुष्यात लक्षात ठेवा, यशाला खूप धनी असतात, मात्र अपयश पोरका असतं ते कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलेलं असतं, त्याला कोण मालिक असतं. त्याप्रमाणे आज ती जिंकली होती. तिच्या स्वागताला तिचे मित्र, तिचे नातेवाईक, पाल मॅडम हे सगळे जण होते. सगळ्यांनी हार तुरंत तिचा सत्कार केला, शाल श्रीफळ सगळं कौतुक झालं. 2014 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती देशाचे प्रणव मुखर्जींनी तिला पद्मश्री पुरस्कार दिला. त्या सुकन्याचं नाव, त्या भारत मातेच्या कन्याचं नाव अरुणिमा सिन्हा. या अरुणिमा सिन्हानं इतिहास केला आणि आता तिचा मनोदय आहे जगामधली सर्वोत्कृष्ट जी शिखर आहे ती मला सर करायची आहे. एक मुलगी जर एखाद्या ध्येयानं पछाडली आणि तिनं जर कष्ट हा सर्वात महत्वाचा आयुष्यात यश घ्यायचं असेल तर दैवापेक्षा कष्टावर तुम्ही विश्वास ठेवा. का तर कष्ट जो माणूस उपसतो त्याला दैव सुद्धा त्याच्या पुढे नतमस्तक होतं. तीच अरुणा सिन्हांच्या बाबतीत झाली. आणि आज भारतामध्ये अनेक तरुणींचं ती आयडॉल बनते, अनेकांना ती मार्गदर्शन करते. खर तर आज त्या 9व्या दिवशी मी एक पुष्प गुंफताना वरुण राजानं सुद्धा हजेरी लावली. मला गुरुजींनी सांगितलं याच व्यासपीठावर अतिशय मोठी अशी माणसं येऊन गेले की ज्या माणसांच्याकडे मी काही शिकलेलो आहे, मी त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि त्यांच्याच ज्ञानाचा आज कुठेतरी त्यातलंच मी थोडंसं तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं या व्यासपीठावर बोलताना मला सुद्धा थोडंसं पहिल्यांदा भीती सारखी वाटत होती. आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण मला खूप बोलायचं होतं, परंतु ह्या अशा अवस्था असताना तुम्ही पण थोडंसं अवघडल्यागत, मी शेवटी मी सेफ मध्ये, पण तरी सुद्धा जाता जाता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक कोकिळासारखा दिसणारा पक्षी असतो, अगदी हुबेहूब कोकिळासारखा दिसतो. कोकिळा खूप सुंदर गाते. कोकिळा गायला लागली की आपण सर्वजण ऐकतो आणि तिच्या स्वागतार्थ आपण टाळ्या वाजवतो. परंतु तो सुंदर कोकिळासारखा दिसणारा पक्षी मात्र तो गायला लागल्यानंतर लोक टाळ्या वाजवायचे नाहीत तर त्याला दगड मारायचे, त्याला हाकलून द्यायचे. तो पक्षी नाराज झाला. नाराज झाल्यानंतर तो परमेश्वराकडे गेला आणि परमेश्वराला म्हटला, देवा देवा मला सुंदर रूप दिलंस, परंतु कोकिळाप्रमाणे मी दिसतो, सगळं आहे, परंतु कोकिळाप्रमाणे मला सुंदर असा आवाज नाही. कोकिळा गायला लागली की सगळेजण टाळ्या वाजवतात, मी गायला लागलो की मात्र मला सगळे हाकलून देतात. हे असं का? परमेश्वराने सांगितलं, अरे बाबा मी प्रत्येकाच्यात एक गुण दिलेला आहे, प्रत्येकाच्यात एक गुण दिलेला आहे, त्याला तो ओळखायचा आहे, त्या गुणावर कार्य करायचं आहे.
प्रामाणिकपणे जर त्यानं वाटचाल केली तर तो निश्चित शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचल. मात्र त्या पक्षाला पटलं नाही. तो नाराज झाला. नाराज होऊन एका काट्याच्या वनात गेला. काट्याच्या वनात जाताना त्या काट्याच्या वनामध्ये अनेक काट्याच्या फांदरी, ज्या काट्याच्या फांद्या आहेत त्या फांदीचे काटे त्याला लागले. रक्तबंबाळ झाला आणि शेवटी एका काट्याच्या फांदीत तो असा अडकला की एक काटा त्याच्या काळजात शिरला. काटा काळजात शिरल्यानंतर कशी कशी त्याने सुटका केली आणि तो विवळत धडपडत धडपडत तो गावाच्या वेशीवर आला. आणि वेशीवर आल्यानंतर तो आत काटा त्याच्या काळजात घुसला होता. तो मोठ्याने कणत होता, विवळत होता, रडत होता. आणि त्यावेळेला मात्र गावातली लोक जमा झाली आणि त्याच्या त्या रडण्याला ते टाळ्यांनी प्रतिसाद द्यायला लागले. आज तो खूप रडत होता. गाव सगळं आनंदी झालं होतं. त्याला टाळ्या वाजवत होतं. त्याला टाळ्या मिळण्यासाठी शेवटी त्याच्या काळजात काटा घुसवून घ्यावा लागला. आयुष्यात काय मिळवायचं असलं तर त्याग करावा लागतो. त्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागते तरच होतं. जीवन खूप सुंदर आहे. एका माणसाच्या पाठीमागे वाघ लागला म्हणून तो माणूस धावत सुटला. धावत सुटल्यानंतर तो झाडावर चढला आणि झाडावर चढल्यानंतर पुढून अजगर आलं फांदीवर. अजगर आला म्हणून दुसऱ्या फांदीवर गेला. त्या दुसऱ्या फांदीवर महू बसलं होतं. त्या मवाच्या पोळ्याला हात लागला. मधमाशा उठल्या, त्या चावायला लागल्या. परंतु त्या पोळ्याला हात लागल्यामुळे त्या पोळ्यातला एक मधाचा थेंब त्याच्या खांद्यावर पडला. खांद्यावर पडल्यानंतर शेवटच्या क्षणी सुद्धा आता आपला खाली मृत्यू आहे, बाजूला मृत्यू आहे, इकडे मृत्यू आहे म्हटल्यानंतर जीवन जगून घेऊया म्हणून त्यानं त्याच्या खांद्यावर पडलेला जो मधाचा थेंब आहे तो त्यानं टाकला. त्याला जीवन जगणं म्हणतात. आयुष्यात जन्म परत मिळत नाही. तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला, त्या जन्माचा आपण सार्थक करू. खऱ्या अर्थानं मला खूप बोलायचं होतं, परंतु ह्या वरुण राजाची कृपा आणि आपण सर्वजण अशा परिस्थितीत बसलाय की आपल्याला सुद्धा फार तात्काळ ठेवून मला पण ते बरं वाटत नाही. म्हणून मी आता शेवटचं फक्त पुनमनं मला एक छत्रपतींच्या बद्दल एक गोष्ट तिनं छत्रपती सांगितलं म्हणून शेवटचा छत्रपतींच्या स्तुतीसाठी जे काय औरंगजेबाला जे काय म्हटलं त्याच्या दरबारामध्ये ते तेवढं सांगतो आणि मी इथेच थांबतो. औरंगजेब हा मोगल बादशाह आलमगीर पर्वतदिगार हा तर भारतामध्ये अखंड भारताचा जर आपण विचार केला तर अगदी अफगाणिस्तान, श्रीलंका असू दे, नेपाळ असू दे, संपूर्ण असा हा आपला भारत पूर्वीचा या भारताचा पूर्णपणे कब्जा या औरंगजेबाकडे होता. आणि हा औरंगजेब जो बसायचा तो 2 मजली अशा सिंहासनावर बसायचा. आणि सिंहासनावर बसल्यानंतर त्याची सभा सुरू झाली की सर्व सरदारांनी त्याच्या पुढे नतमस्तक व्हायचं. अशी ती प्रथा होती, अशी ती रूढ होती. आणि ज्या वेळेला औरंगजेब दरबारात यायचा त्यावेळेला एक आरोळी द्यायची. त्या काळात दरबारात आल्यानंतर त्याचं कौतुक केलं जायचं. तर ती आरोळी काय होती तर ही सर्वांनी ऐका. गोश बरवार कसीरू लिखिता मुजफ्फरू मुमालिक हुकूमत पर जिले सुबानी अबुल मुजफ्फर मोहिद्दीन औरंगजेब आलमगीर शहनशाह गाजी तशरीफ ला रहे निगाहे रखो. या आरोळीचा अर्थ काय? गोश बरवार सर्वांनी इकडे लक्ष द्या. कसीरू लिखिता मुजफ्फरू मुमालिक ज्याने सर्व प्रांत जिंकून घेतले, ज्याने सर्व प्रांत स्वतःच्या ताब्यात ठेवले. आलमगीर पर्वतदिगार अल्लाची सावली असलेला शहनशाह गाजी. शहनशाह गाजी म्हणजे धर्म युद्धासाठी जे सेनापती लढतात त्या सेनापतींचा सेनापती महासेनापती औरंगजेबाला इतकं मोठ्या बिरुदावली देत त्या काळात देत होते. पदार हे यायला लागले, निगाहे रखो. सगळ्यांनी माना खाली घाला. औरंगजेब दरबारात आला. दरबारात आल्यानंतर त्याचे सर्व सैनिक मग इनायत खान असू दे, हाफशी फौलाद खान असू दे, जोधपूरचे राजा यशवंत सिंह असू दे, शास्ता खान असू दे, ही सगळी फौज उभा आहे. त्यांचा मुलगा स्वतः तो पण उभा आहे. त्यावेळेला ही आरोळी ऐकल्यानंतर औरंगजेब काय म्हणतो, हे सब फिजूल की बातें है शहजादे. हे सगळं तुम्ही जे बोलताय हे सगळं फालतू आहे, हे फिजूल आहे. तुम्ही ज्याप्रमाणे मला मोठं म्हणताय
त्याप्रमाणे मी मोठा नाही. ये सब फिजूल की बातें हैं शहजादे. हमारे आंखों के सामने सिवा ने अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. माझ्या डोळ्यात देखत छत्रपती शिवरायांनी दख्खनला स्वतःचं राज्य स्थापन केलंय. ये सब फजूल की बातें हैं. सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. तंजौर से कंधार तक सारा हिंदुस्तान मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां बदौलत आज हम क्या देख रहे हैं. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. काय म्हणतोय तू? औरंगजेब ह्या मातीत जन्मला, दिल्लीत जन्मला, परंतु तो ह्या मातीतला मानायला तयार नाही. तो काय म्हणतोय तर तंजावर पासून कंधार पासून तंजावर पर्यंत, कंधार म्हणजे गांधारी अफगाणिस्तान मधलं, हा सर्व मुलूक मी ह्या मोगली सल्तनत मध्ये शामिल करण्यासाठी धडपडतोय. परंतु आज काय बघतोय का तर दख्खन मध्ये भगवा फडकत होता. स्वराज्याची निर्मिती झाली होती, ती त्याला फुगत होती. आणि परत काय म्हणतोय तो, चंगेज और तैमूर के खून के कभी शिकस्त नहीं देखी. चंगेज म्हणजे कोण? चंगेज खान, जो चंद्राला मानत होता. त्याची आई चंगेज खान मधून आली, चंगेज कडून आली. आणि तैमूर म्हणजे त्याचा वडील, त्याचा वंश तिथून आला असा तो स्वतःला मानायचा. म्हणजे तैमूर बाहेरचा, भारतातला नाही. चंगेज बाहेरचा, म्हणजे तो स्वतःला कधी भारतातलाच मानत होता. हे औरंगजेब. त्यानंतर पुढे काय म्हणतोय तू? ये देखो हमारे मामूजान शास्ता खान, अमीर उमराव, नवाब आजम 50,000 घोड़ेसवार, 50 हाथी, 50 तोपे, 50 ऊंट लेके पुणे के लाल महल की छावनी में तैनात थे. सिवा ने लाल महल की छावनी में छापा मारकर उनके छक्के छोड़ा दिए. तकदीर के सिकंदर निकले, अपनी 3 उंगलियां खोकर अपनी जान बचाई. हे माझे मामा अमीर उमराव, नवाब शास्त्रा खान. परंतु 50,000 घोडेस्वार, 50 हाती, 50,000 उंट, दारुगोळा, तोफा, संपूर्ण खजाना दिला होता. पुण्याच्या लहानच्या छावणीमध्ये गेला होता. परंतु शिवाजी महाराजांनी काय केलं तर त्या छावणीवर छापा मारला. छापा मारल्यानंतर 3 बोट वाचली, नाहीतर जीव गेला असता. हा आमचा मामा. हे देखो जोधपुर के महाराज राजा जशवंत सिंह राजपूत कभी अपनी पीठ नहीं दिखाता. वार लेता है तो सीने पे लेता है. लेकिन कोडाला किले के नीचे सिवा के बंदरों ने उनके ऐसी पिटाई की, उनके जख्म के वार हमने सीने पे नहीं पीठ पे देखे. लालच है इस राजपूत को उनका. राजपूत एक भारतामध्ये अशी जात आहे जी मराठ्यांच्या प्रमाणे, त्या मातीतला मराठा म्हणजे बहुजन, फक्त मराठा जातीतल्या माणसाला मराठा महाराज म्हणत नव्हते, संपूर्ण बहुजन समाजाला. तर मराठा आणि राजपूत हे लढवया. राजपूत कधीही युद्धामध्ये आपली पाठ दाखवत नव्हता, मृत्यूला सामोरं जायचा, परंतु वार घेतला तर छातीवर घ्यायचा. परंतु जसवंत सिंह कोणाला किल्ला घ्यायला गेल्यानंतर छत्रपतींच्या सैन्यानं त्यांच्यावर वार केले. त्याचे जे वाराचे घाव होते ते संपूर्ण पाठीवर होते. म्हणून म्हणतोय लालच आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किती मोठे होते. एक संपूर्ण एशिया खंडामधला एक आलमगीर बादशाह बोलते महाराजांच्या बद्दल. इनायत खान खूबसूरत सूरत के बहादुर सरदार. सिवा जब सूरत में आया तो धूम दबाकर भाग गए. इनायत खान एक असा लढवय्या सरदार होता. सूरत त्या काळात सगळ्यात मोठी पेठ होती. त्या पेठेची सुरक्षितेची जबाबदारी इनायत खान होती. ज्यावेळेला छत्रपती शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली तो इनायत खान पळून गेला, धूम दबाकर भाग गए. और ये हाफसी फौलाद खान सिवा जब आगरा के खरीद खानों में कैद था तो उनके हथेली पे मिठाई देकर सिवा फरार हो गया. एवढा मोठा फौलादी लोखंडाप्रमाणे हा सैनिक, हा सेनापती, हा शिवाजीच्या सुरक्षेसाठी, रक्षणासाठी ठेवला, शिवा पळून जाऊ नये म्हणून. परंतु शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने त्याच्या हातावर मिठाई ठेवली आणि फरार झाले आग्र्याच्या सुटकेत. म्हणजे एवढे मोठे सरदार त्यांना शिवाजी महाराजांना पळवून सोडलं. ऐसे बहादूर स्वभाव को शिकस्त दी है शिवाने. इतक्या मोठ्या सरदारानं शिवाजी महाराजांनी नामुष्कीजनक त्यांचा पराभव करून त्याला पळवून लावले. अखेर तुम नहीं समजोगे शहजादे. हे असं का होतंय ते तुला कळणार नाही. त्याच्या मुलाला म्हणतो दिन बदिन सिवा अपना
सिवा अपने मुल्क बढ़ा रहा है, किले बढ़ा रहा है, खजाना बढ़ा रहा है, इससे ही ज्यादा सिवा ने न बिकने वाले जमीर के लोग तैयार किए. दिवसेंदिवस शिवाजी किल्ले वाढवतोय, खजिना वाढवतोय, सैनिक वाढवतोय. परंतु याच्यापेक्षा जास्त शिवाजी महाराज काय करतोय तर स्वाभिमानी, न विकणारी, एकनिष्ठ, प्राण देणारी माणसं तयार करतोय. दुनिया में ऐसे कोई चीज नहीं है जो हम खरीद नहीं कर सकते. अफसोस इस बात का है, सिवा के न बिकने वाले लोग हम खरीद नहीं कर सकते. सिवा के लोग हारते नहीं, भागते नहीं, मरते नाही, मारते हैं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्याबद्दल केवढं मोठं गौरव उद्गार आहे. मी त्यांना खरेदी करू शकत नाही. ते हरत नाही, ते पळत नाही, ते मारतायत, मैदान लढतायत. हमारे इतना खजाना, हमारे इतने सैनिक, हमारे इतना तोपे, हमारे इतने खुर्द, शिवा के पास कुछ भी नहीं है, लेकिन हर फतेह शिवा को हासिल होती है. आपली एवढं शिवाजी महाराजांपाशी काहीच नाही, परंतु प्रत्येक युद्ध शिवाजी महाराज लढतोय, जिंकतोय, आपला नामुष्कीजनक पराभव होतोय. तोंड दाखवायला आपल्याला जागा राहत नाही. आपण आलमगीर बादशाह आहे, आरोळी ठोकली आहे, मी खूप मोठा आहे एशिया खंडातला. आणि हे काय शिवाजी महाराजांचं एक कौतुक चाललंय. शिवा दगाबाज आहे, शिवा मक्कार आहे, शिवा लाचार आहे. शिवाजी महाराजांना उद्वेग होऊन वाईट बोलतोय. फिर भी शिवा का चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. औरंगजेब बोलतोय शिवा दगाबाज आहे, गनिम का तर त्याला दगाबाज म्हणतोय, मक्कार आहे, चालाक आहे. महाराजांना शिव्या पण घालतोय आणि परत पुढे जाऊन काय म्हणतोय, शिवा का चाल चलन, आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट जी तुम्हाला शेवटच्या टोकावर जी पोचवते ती म्हणजे तुमचं कॅरेक्टर. पूनमने सांगितलं नॅशनल कॅरेक्टर. माझे गुरु इंद्रजीत देशमुख सांगतात, आयुष्यात माणसाचं नॅशनल कॅरेक्टर बनलं पाहिजे. त्यासाठी त्याग हवाय, शरीरापासून मुक्ती हवाय, काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, द्वेष यापासून मुक्ती हवाय. पण अलीकडच्या काळात तुम्ही आम्ही खूप शिकलो, फॉरेन मध्ये गेलो, परंतु शरीरामध्ये खूप अडकून बसलो. त्यामुळं आपलं नॅशनल कॅरेक्टरच बनत नाही. ही दुर्दैवाची आणि शोकांतिक आहे. त्यानंतर महाराजांना तो काय म्हणतोय, शिवा दगाबाज है, शिवा मक्कार है, शिवा चालाक है, फिर भी शिवा का चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. इसलिए शिवा की इज्जत दिन ब दिन बुलंद मीनार की तरह आसमान को छू रही है. क्योंकि शहजादे शिवा, औरत, मस्जिद, मजहब और फकीर इनकी इज्जत करता है. छत्रपती शिवाजी महाराजांना अवघा तत्कालीन इतिहासकार खापीकार असू दे किंवा सक्सेना असू दे किंवा इतिहासकार जेदे बकरीकर असू दे, प्रत्येकानं महाराजांच्या बाबतीत कधीही काही चुकीचं लिहिलं नाही. अवघ्या विश्वामध्ये एकमेव असा राजा होऊन गेला की ज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक सिंगल चूक सापडत नाहीये. असं परिपूर्ण दैवत्वास प्राप्त होणारं व्यक्तिमत्व, परंतु व्यक्ती हे मात्र विसरून चालणार नाही. शहजादे अगर हमें हुकूमत करनी है तो शिवा के चाल चलन हमें सीखने चाहिए. है तो हमारा दुश्मन, उसे नेस्त नाबूद करना यही हुक्म है अल्लाह का. एवढं जरी असलं तरी आपल्याला संपूर्ण या देशावर आपल्याला हुकूमत गाजवायची आहे. शहजादे शिवा ज्या पद्धतीने लढतोय, ज्या पद्धतीने गनिमी कामं करतोय, ज्या पद्धतीनं व्यूहरचना करतोय ती आत्मसात कर आणि त्या पद्धतीने जर चाललास तरच आपण सुद्धा यशस्वी. म्हणजे औरंगजेबानं छत्रपती शिवरायांच्या बाबतीत किती सुंदर हे सांगितलंय. म्हणून आपण एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवराय आयुष्यात काय नाही आलं तर एक जर त्यांचा गुण घेतला तर आपलं व्यक्तिमत्व सुंदर खुलून जाईल. आणि मी शेवटी आता तुमची रजा घेताना एवढंच सांगतो की विंदा करंदीकर खूप मोठे कवी, त्यांनी सांगितलं की जे सर्वजण सांगतात की तुम्हाला खऱ्या अर्थाने जर कष्ट केलं तर त्याग पाहिजे, तुम्हाला देता आलं पाहिजे. देणाऱ्याला देत राहो, घेणाऱ्याला घेत राहो. देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावे. हात घ्यायचे म्हणजे कोपरापासून काढून घ्यायचे का तर नाही आहे. कोपरापासून हात काढून घ्यायचे नाही. जो देतो त्याची दातृत्वाचा जो गुण आहे
तो आत्मसात करायचा. ज्यांनी हा गुण आत्मसात केला ती शेवटच्या टोकावर पोहोचली. हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याला देत राहू, घेणाऱ्याला घेत राहू, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावे. मला त्या इतक्या दैदिप्यमान अशी अखंडपणे 31 वर्ष हा जो ज्ञानदानाचा यज्ञ चालू आहे, त्या ज्ञानदानाच्या यज्ञामध्ये एक समिधा टाकण्याचा जो टाकण्याची जी मला संधी दिली त्याबद्दल ह्या तारकेश्वर दुर्गा महोत्सव मंडळाचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याचबरोबर आयुष्यभर असं जगा की खूप मोठं होऊन आपण गेल्यानंतर किमान किमान एक महिनाभर तर आपलं नाव निघावं. मी मुद्दाम असं बोलतोय का तर प्रत्येकानं चिंतन करा, अलीकडच्या काळात आपण कशाला जवळ करतोय. कारण का तर मोबाईल हे एक असं हत्यार आहे किंवा अशी ती वस्तू आहे, जर त्या वस्तूचा जर वापर शहाण्या माणसाने केला तर त्यातनं आपण ज्ञान घेऊ शकतो. परंतु आता त्याचा 80% वापर हा चुकीच्या पद्धतीने होतोय. आणि त्यासाठीच मला एक कळकळीची विनंती आहे, माता भगिनींना तुमच्या पुढे नतमस्तक होऊन मी सांगतो, 10, 15, 25 किलोमीटरवर जिथं कोणतं शहर नाही, जिथं कोणतं ऑफिस नाही, जिथं काहीही नाही अशा ठिकाणी हॉटेल व्हायला लागले, लॉजिंग व्हायला लागले. हे कशाच होतं काय? 1893 शिकागो परिषद भारताची संस्कृती काय, ज्या स्वामी विवेकानंदाने एका रात्रीत भारताची संस्कृती विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली, त्या विवेकानंदांच्या विचाराचा विसर पडायला लागला. कशासाठी ते लॉजिंग व्हायला लागले? कशासाठी तुम्हाला उच्च शिक्षित मुलं पाहिजे? तुम्हाला संस्कारक्षम मुलगा पाहिजे का तुम्हाला उच्च शिक्षित षड्रिपूच्या आहारी घेणारा आणि सगळ्या गावगाड्यातल्या त्यागाला विचाराला चुरडणारा? तुम्हाला शेवटच्या काळात पाण्याचा तांब्या देण्यासाठी थांबत नसला तर अशी मुलं कशाला पाहिजे? मुलगा कमवतो, मुलगी कमवतो, आपण मोठ्या कौतुकानं सांगतो त्याला 2 लाख पगार, त्याला 3 लाख पगार, तो मुलगा फॉरेनला आहे, ती त्याची पत्नी कुठं तर काम करते. आणि अशा परिस्थितीमध्ये काय काय घडतं हे तुम्हाला मी सांगायला नको. फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे, वाम मार्गाचा कधी अवलंबन कधी करू नका. कष्टाने जा, कष्टाची भाकरी असते ती खूप सुंदर असते. आणि याच निमित्तानं आता थांबताना ज्यांनी आयुष्यभर ह्या देशाचं नाव अगदी एशिया खंडात नव्हे भारतामध्ये ज्यांनी उंचवलं ते या भारतभूमीचे महान सुपुत्र कालच ते आपल्याला सोडून निघून गेले, निर्वतले. ते रतनजी टाटा जेवढे पैसे मिळत होते त्यातले 60% पैसे समाज उपयोगी चॅरिटीवर खर्च करत होते. हा भारतभूमीचा पुत्र आपल्यातून निघून गेला तर मी त्यांना माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या वतीनं आणि आपल्या मंडळाच्या वतीनं, आपल्या गावाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि परत एकदा मला संयोजकांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करायला, आणि मला खूप आवडलं, मला जास्त माणसं नको आहेत तर मी कायदेविषयी खूप व्याख्यानं दिली. आणि आमचे मित्र आता तुमच्यातले युवा वक्ते ते सुद्धा आता आणि त्यांच्यावर चर्चा केली, ते सुद्धा खूप छान बोलत आहेत. मी सुद्धा आता माझ्या व्याख्यानाला त्यांना निमंत्रित करणार आहे. तर त्यांना समजतंय, मी मगाशी गुरुजींच्या घरात म्हटलं, वाघानंच वाघाला ओळखायचं असतं. छाव्याला कधी शिकार करायला शिकवायला लागत नाही. ज्याला ज्ञानाची भूक आहे ती माणसं पावसात काय कुठेही बसतील, परंतु ज्यांना ज्ञानाची भूक नाही असं म्हणणार नाही. पण खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा उच्च शिक्षित आहात, परंतु खऱ्या अर्थानं ज्ञानी आहात का? समाजासाठी, कुटुंबासाठी आपण खऱ्या अर्थानं त्याग करतो का? आपला संस्कार आपण विसरलोय का? याचं मात्र आत्मचिंतन करावं. एवढंच मी आपल्याला इथं विनंती वजा आपल्याला सांगतो. आणि मला तुम्ही ऐकलं, प्रतिकूल परिस्थितीत, अवघडलेल्या अवस्थेत तुम्ही ऐकलं, मला सहन केलं. आणि पूनम सारखे, आपले अजिंक्य निकम सारखे एवढे छान इथं वक्ते असताना मला संधी मिळाली,
त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करतो. तुमचं मी आभार मानत नाही आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.